महाराष्ट्राच्या राजकारणातील अधुरंधर बनले देवेंद्र फडणवीस. मुंबईचा किल्ला फोडून भाजपला दिली महाविजय. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय करिअर हे महाराष्ट्रात भाजपाच्या उदयाचे पर्याय राहिले आहे. 2014 मध्ये जेव्हा केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आली तेव्हा महाराष्ट्राला फडणवीस यांच्या रूपात आपला पहिला भाजप मुख्यमंत्री मिळाला. भाजपने राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केली ही पहिलीच वेळ होती. महाराष्ट्राच्या राजकारणात 16 जानेवारी हा दिवस इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी भाजपा आणि तिच्या महायुती गठबंधनाच्या ऐतिहासिक विजयाने राज्याच्या राजकीय परिदृश्याला पूर्णपणे नवे स्वरूप दिले आहे. निवडणूक निकालांनी भाजपाला एकछत्री शक्ती म्हणून स्थापित केले आहे आणि या ऐतिहासिक विजयामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर बनून उभे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र निकाय निवडणुकीपूर्वी स्पष्टपणे म्हटले होते की आम्ही आपलाच विक्रम मोडणार आहोत. तसेच झालेही. मुंबईच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेपासून बीएमसी ते नागपूरच्या रस्त्यांपर्यंत आज जर भगवी लहरा राहिली असेल तर त्यामागे फडणवीस यांची ती बिसात आहे ज्याने विरोधकांचा प्रत्येक प्रयोग फेल केला. मुंबईत पहिल्यांदाच भाजपाचा महापौर निवडला जाणार आहे. गेल्या वेळी 27 महानगरपालिकांपैकी भाजपने 15 नगरपालिकांवर विजय मिळवला होता. 29 महानगरपालिकांपैकी भाजप गठबंधनाने 24 वर आघाडी मिळवली आहे. तर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका बीएमसीची बाब घेतली तर सर्व 227 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत, ज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष बनून उभा राहिला आहे. भाजपने एकूण 89 जागांवर विजय नोंदवला आहे तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे दोन्ही पक्षांच्या गठबंधनाने बीएमसी निवडणुकीत बहुमताचा आकडा 114 पार केला आहे. विरोधी पक्षात उद्धव ठाकरे गटाने युबीटी 65 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 24, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनसे 6, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटला 3 आणि राष्ट्रवादी समाजवादी पक्ष युतीला 1 जागा मिळाली आहे. याशिवाय इतर पक्ष आणि निर्दलीय यांच्या नावे 9 जागा गेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला विक्रम मोडणारा जनादेश म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा विजय प्रधानमंत्री मोदी यांच्यावरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे, ज्याने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात विकासाची एक नवी भाषा निर्माण केली आहे. तर प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले आहे की महाराष्ट्राच्या जनतेने अविकास आणि प्रामाणिकता या यादीला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. 12 वर्षांनंतरही फडणवीसांचे जादूचे कमाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेकदा म्हणतात की नरेंद्र आणि देवेंद्र या जोडीचा अर्थ 1 आणि 1 मिळून 11 असा होतो. कारण देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय करिअर हे महाराष्ट्रात भाजपाच्या उदयाचे पर्याय राहिले आहे. वर्ष 2013 मध्ये जेव्हा मोदी गुजरातहून दिल्लीकडे कूच करत होते तेव्हाच महाराष्ट्र भाजपची कमान देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होती. 2014 मध्ये जेव्हा केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आली तेव्हा महाराष्ट्राला फडणवीस यांच्या रूपात आपला पहिला भाजप मुख्यमंत्री मिळाला. भाजपने राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केली ही पहिलीच वेळ होती. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक अशी प्रतिमा निर्माण केली जी त्यांना जनतेमध्ये लोकप्रिय होण्यास मदत करणारी ठरली. आज 12 वर्षांनंतर फडणवीस यांनी हे सिद्ध केले आहे की केवळ एक मुख्यमंत्री नाही तर एक नेतृत्वकार आहेत. 49 वर्षांनंतर महाराष्ट्रात 5 वर्षांचा पूर्ण करणार हे मुख्यमंत्री बनण्याचा गौरव फडणवीस यांनी यांच्या निवडणुकीत 7 दावा लावली होती. सर्वांच्या समोर आहे. फडणवीसांच्या रणनीतीचे 4 स्तंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि निवडणुकांमध्ये आपल्या रणनीतीसाठी टीकेचा सामना असला तरी पक्षाला सातत्याने मजबूत केले. महाराष्ट्रात भाजपच्या या महाविजयामागे फडणवीस यांच्या रणनीतीचे 4 प्रमुख स्तंभ राहिले आहेत. हिंदुत्व आणि विकास यातील संतुलन, स्थानिक मुद्द्यांवर लक्ष, विरोधकांवर प्रभावी प्रतिसाद आणि जनतेशी असलेला जिव्हाळा. 1. हिंदुत्व विकास यातील संतुलन. भाजप आणि महायुती गठबंधनाच्या विजयाचा सर्वात मोठा पाया हा हिंदुत्व आणि विकास यांच्यात साधे संतुलन राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक मोहिमेदरम्यान हे स्पष्ट केले की हिंदुत्व केवळ भावनिक किंवा सांस्कृतिक मुद्दा नसून सुशासन आणि विकासाची वैचारिक पायाभरणी आहे. त्यांनी मंदिर, आस्था आणि ओळख यासारख्या मुद्द्यांचा रस्ते, पाणी, आरोग्य आणि रोजगार यासारख्या विकास कार्यांशी जोडून मांडणी केली. या संतुलनामुळे शहरी आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि भाजपेला केवळ ध्रुवीकरणाचे राजकारण करणारे पक्ष म्हणून पुढे येणाऱ्या विरोधकांच्या मांडणीला धक्का बसला. 2. स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित. फडणवीस यांनी महानगरपालिका निवडणुकांमध्ये अतिशय स्थानिक हायपर लोकल मुद्द्यांवर भर दिला. त्यांनी स्वच्छता व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, जलपुरवठा, आरोग्य सेवा, महिला सुरक्षा, शाळांची स्थिती आणि स्थानिक रस्ते यासारख्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य दिले. प्रचारादरम्यान हे स्पष्ट केले गेले की महानगरपालिका नागरिकांच्या जीवनाला किती थेटपणे प्रभावित करते.
भाजप उमेदवारांनी प्रभाग पातळीवर जनसंपर्क करून स्थानिक समस्यांचे निवेदन ऐकले आणि त्यांचे निराकरण करण्याचा मार्ग नकाशा मांडला. यामुळे मतदारांना हा विश्वास पटला की भाजप केवळ राज्य किंवा राष्ट्रीय राजकारणापुरती मर्यादित नसून त्यांच्या गल्ली महाल्यातील समस्याही गांभीर्याने घेते. 3. विरोधकांवर प्रभावी प्रतिसाद. मुंबई आणि बीएमसीवर ठाकरे कुटुंबाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. ठाकरे कुटुंब, पवार कुटुंब आणि काँग्रेस गठबंधनाने पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरण्याचा प्रयत्न केला, पण परस्पर तालमेलाचा अभाव आणि स्पष्ट नेतृत्वाची कमी त्यांच्यासाठी तोट्याची ठरली. याच्या उलट देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक रणनीती, मजबूत संघटनात्मक रचना आणि सूक्ष्म व्यवस्थापनाने विरोधकांची प्रत्येक चाल निष्प्रभावी केली. भाजपने विरोधकांच्या नकारात्मक राजकारण, आरोपांच्या राजकारणाचा आणि कुटुंबवाद या मुद्द्यांचा जनतेसमोर पाडपोळ केला. यामुळे मतदारांमध्ये ही धारणा निर्माण झाली की विरोधी केवळ सत्ता संघर्षात गुंतला आहे, तर भाजप प्रशासन आणि विकासावर केंद्रित आहे. 4. जनतेशी असलेला जिव्हाळा. देवेंद्र फडणवीस यांचा जनतेशी असलेला गाढा जिव्हाळा हे देखील या ऐतिहासिक विजयाचे एक प्रमुख कारण राहिले. त्यांनी स्वतःला केवळ एक राजकारणी नव्हे तर रामसेवक, कारसेवक आणि महाराष्ट्र सेवक म्हणून पुढे केले. ही प्रतिमा विशेषतः तरुण आणि हिंदुत्व समर्थक मतदारांमध्ये प्रभावी ठरली. अजागो हिंदू गीत, डिजिटल मोहीम आणि सोशल मीडियाच्या आक्रमक पण नियंत्रित वापराने भाजपचे संदेश घरोघर पोहोचवले. फडणवीस यांची साधेपणा, स्पष्ट बोलणे आणि जमीनदार कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे ही त्यांची विश्वासार्हता वाढवणारी गोष्ट आहे. ठाकरे यांच्या किल्ल्यात भाजपचा महापौर. मुंबईची बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी ही दशकांपासून ठाकरे कुटुंबाची राजकीय खजिना आणि अस्मिता मानली जात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या किल्ल्याचा पाया रचला होता तो वाचवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले खरे, पण फडणवीस यांच्या चक्रव्यूह रचनेसमोर हा प्रयोग फेल ठरला. बीएमसी निवडणुकीत ठाकरे कुटुंबाची ताकद या गोष्टीवरून लक्षात येऊ शकते की त्यांनीच आतापर्यंत बीएमसीचे 6 महापौर निवडले आहेत. एक काळ असा होता की मुंबई आणि बीएमसी मध्ये काँग्रेसची तूट बोलत असे, पण बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसची सत्ता उखडून टाकून मुंबईला स्वतःच्या पक्षाच्या राजकारणाचे केंद्र बनवले. वर्ष 1995 मध्ये शिवसेना भाजप सरकार बनल्यानंतर जे सर्वात पहिले काम केले गेले ते म्हणजे बॉम्बेचे नाव बदलून मुंबई करणे. वर्ष 1968 मध्ये पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने बीएमसी मध्ये निवडणूक लढवली आणि 42 जागा जिंकल्या. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या राजकारणाचा विस्तार केला. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण 2 मोठ्या मुद्द्यांवर अवलंबून होते. एक बाजू मराठी अस्मिता आणि दुसरी बाजू कट्टर हिंदू ओळख. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहता पाहता शिवसेनेला मुंबईतील सर्वात ताकदवर शक्ती बनवले, म्हणजे बीएमसी मध्ये 6 महापौर झाले. भाजपने मुंबईत पहिल्यांदाच आपला महापौर बनवण्याच्या स्थितीत येऊन स्पष्ट केले आहे की मुंबईचा मतदार आता केवळ भावनिक घोषणांवर नव्हे तर दूरदर्शी योजनांवर मतदान करत आहे. पवार आणि काँग्रेस यांच्या किल्ल्यांचा ऱ्हास केवळ मुंबईच नव्हे तर फडणवीस यांचे जादूचे कमाल पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येही चालले. शरद पवार आणि अजित पवार यांचे गट एकत्र आले तरीही भाजपच्या वाऱ्याला आळा घालू शकले नाहीत. तर काँग्रेस जी लोकसभा निवडणुकीत मोठी शक्ती बनून उभी राहिली होती ती महानगरपालिकांमध्ये आपला जुना प्रदर्शनही पुनरावृत्ती करू शकली नाही. नागपूरपासून ते सोलापुरापर्यंत फडणवीस यांच्या रणनीतीने काँग्रेसचा पायाच उखडून टाकलाय. फडणवीस यांच्या या विजयाने एक मोठा राष्ट्रीय विमर्शाला सुरुवात केली आहे की भाजपेच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयोग आता कालबाह्य होत आहेत. मग ती उत्तर प्रदेशातील 2 मुले यांची जोडी असो, दिल्लीतील आप काँग्रेसची साथ असो किंवा महाराष्ट्रातील अराज उद्धवचे पुनर्मिलन असो, मोदी आणि फडणवीस यांच्या केमिस्ट्रीसमोर प्रत्येक अगणित फेल ठरले आहे.